नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे. आज मी तुम्हाला अनंत चतुर्दशीच्या या मंगल प्रसंगी एक अद्भुत आणि पावन कथा सांगणार आहे. ही कथा जर तुम्ही मनापासून आणि श्रद्धेने ऐकलीत तर अनंत भगवानाची अपार कृपा तुमच्या घरावर नक्कीच होईल. मित्रांनो, अनंत चतुर्दशी हा केवळ एक उत्सव नाही, तर तो भगवान श्री विष्णूंच्या अनंत स्वरूपाचं पूजन आहे. या व्रताचं विशेष महत्त्व असं आहे की जे कोणी भक्तिभावाने अनंत सूत्र धारण करतात त्यांचे सर्व दुःख, संकटम आणि अडचणी दूर होतात आणि घरामध्ये सुखशांती, ऐश्वर्य, आरोग्य व समृद्धीचा वास होतो. आजच्या या विशेष प्रसंगी आपण सर्वजण भक्तिभावाने कथा ऐकूया आणि अनंत देवाच्या कृपेचा लाभ घेऊया. पण त्याआधी तुम्हाला एक छोटी विनंती करते. मी खूप मेहनतीने हा व्हिडिओ बनवला आहे. माझ्या मेहनतीसाठी कृपया एक लाईक जरूर करा आणि कमेंटमध्ये जय अनंत भगवान लिहा. तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आता मी कथा सांगायला सुरुवात करते. प्राचीन काळात एक सुमंत नावाचे ऋषी होते. सुमंत हे प्रकांड पंडित आणि अत्यंत सदाचारी असे तपस्वी ब्राह्मण होते. त्यांच्या पत्नीचे नाव दीक्षा, तीही देवभोली आणि सुशील स्वभावाची होती. या दाम्पत्याला एक सुंदर आणि गुणवती कन्या झाली, जिला त्यांनी प्रेमाने सुशीला असे नाव दिले. सुशीला लहानपणापासूनच रूपवान तर होतीच, शिवाय ती आपल्या आईसारखीच धर्मपरायण आणि आज्ञाधारक होती. परंतु नियतीला काही वेगळेच मान्य होते. सुशीला अजून लहान असतानाच तिची आई दीक्षा आजारी पडून दिवंगत झाली. सुशीलाच्या डोक्यावरची आईची सावली नाहीशी झाली तेव्हा सुमंत ऋषींवर दुःखाचा डोंगर कोसळला. पत्नी गमावल्याचे शोक तर होतेच, पण त्याच्याबरोबर आता एकट्याने लहान मुलीचे संगोपन कसे करावे ही चिंता सुमंतांना सतावू लागली. काही काळ दुःखात काढल्यानंतर अखेर सुमंतांनी दुसऱ्या विवाहाचा निर्णय घेतला. सुशीलाच्या सुखदायिनी म्हणून येणारी सावत्र आई मात्र अगदी विरुद्ध स्वभावाची निघाली. या स्त्रीचे नावच होते कर्कशा आणि तिच्या वागण्यातही तिच्या नावाला साजेसा कडकपणा आणि कठोरपणा होता. कर्कशाचा स्वभाव रागीट आणि निर्मम होता. घरात आता सुशीलाला आईचे स्थान मिळाले नाहीच, उलट सावत्र आईकडून तिला अनेक कारणांनी त्रास सहन करावा लागला. कधी उशिरा उठली तरी शिक्षा, कधी थोडी चुकी झाली तर उपाशी ठेवणे. कर्कशाने कुठलाही प्रसंग सुटू दिला नाही सुशीलाला छळण्यासाठी. तरीही सुशीला मात्र आपल्या स्वभावाने नम्र आणि संयमी राहून सर्व संकटे सोसत होती. ती पित्याच्या आणि सावत्र आईचा मान ठेवून वागत असे. आपली नम्रता पाहून कर्कशाचे हृदय कधीतरी पाघलेल अशी भाबडी आशा सुशीलाला वाटत राहिली. असेच दिवस जात होते. सुशीला हळूहळू कुमारिका बनली. ती रूप, गुण आणि शील यांचे अप्रतिम संमिश्रण होती. आता सुमंत ऋषींना तिच्या भविष्यासंबंधी काळजी वाटू लागली. सुशीलाचे लग्न योग्य तऱ्हेने झाले पाहिजे अशी चिंता त्यांना सतत भेडसावत होती. त्यांनी आपल्या परीने सुयोग्य वर शोधायला सुरुवात केली. सावत्र आई कर्कशाला मात्र सुशीलाबद्दल विशेष माया नव्हती. माझा तिच्याशी काही संबंध नाही, तिचे लग्न ठरवायचे असेल तर माझ्याकडून फार अपेक्षा ठेवू नकोस असे ती सुमंतला सुनावत असे. तरी सुमंत आपल्या कर्तव्याचे पालन करतच होते. बराच शोध घेऊन अखेर एक सुयोग्य वर त्यांना मिळाला. कौंडिन्य नावाचे एक तरुण ऋषी विद्वान आणि सद्गुणी असून अविवाहित होते. त्यांनी संसार त्यागून संन्यास घेतलेला नसला तरी साधी राहणी स्वीकारलेली होती. सुमंतांनी पुढाकार घेऊन सुशीला आणि कौंडिन्य यांचा विवाह ठरवला. लग्नाची तयारी चालू असताना सुमंत ऋषींनी कर्कशाशी बोलून पाहिले. ते म्हणाले, सुशीलाच्या लग्नात आपण जमेल ते दिले पाहिजे, ती आपलीच मुलगी आहे. कर्कशा भुवया उंचावून उपहासाने म्हणाली, मुलगी? कोणाची मुलगी? माझी तर नाही. तिच्यासाठी मी माझी संपत्ती खर्च करीन तर मी वेडी ठरीन. माझ्याकडून काही मोठी अपेक्षा ठेवू नको. तुला करायचे असेल तर तूच ताणून कर. सुमंत यांना पत्नीच्या शब्दांनी क्लेश झाला, पण त्यांनी आपला निर्धार सोडला नाही. काहीही होवो, मुलीचे लग्न आपल्याला चोख पार पाडायचेच असे त्यांनी ठरवले. कालानुरूप सुशीलाचे लग्न कौंडिन्य ऋषीसोबत थाटामाटात नव्हे पण वैदिक विधीनुसार पार पडले. विवाह सोहळ्याच्या वेळी सुमंत यांनी आपल्या परीने उत्तम व्यवस्था केली, पण सावत्र आई कर्कशा मनात विष ओतून बसली होती. सुशीला तिच्या पोटीची मुलगी नसल्याने त्या लग्नात कर्कशा अत्यंत अनिच्छुकपणे सहभागी झाली होती.
जेव्हा सुशीलाच्या विदाईची, पुढच्या घरी पाठवण्याची वेळ आली, तेव्हा नवविवाहित जोडप्याला काही देणे म्हणून कर्कशाने मुद्दाम एक कटू खेळी खेळली. कर्कशाने आपल्या घरातील एक मोठी जुनी पेटी वरपक्षाच्या हाती सोपवली. मात्र त्या पेटीत धनदागिने नव्हते, तर होत्या फक्त काही विटा आणि दगडाचे तुकडे. पेटीचा तो अनपेक्षित भार हातात देत कर्कशा उपहासाने म्हणाली, आमच्याकडे यापलीकडे देण्यासाठी काहीच नाही. तिच्या स्वरातला टोमणा स्पष्ट होता. हे दृश्य पाहून समस्त मंडळी अवाक झाली. ऋषी सुमंतांनी लज्जेने मान खाली घातली. सुशीलाच्या डोळ्यांत पाणी उभे राहिले. असा अपमान सहन करूनही कौंडिन्य ऋषींनी मात्र संतुलन ढळू दिले नाही. ते निशब्दपणे ते विटा दगडांचे गाठोडे स्वीकारू लागले. सुशीलाही डोळे पुसत पतीसमवेत निघण्यास सज्ज झाली. हळूहळू विवाहाचे सर्व विधी पूर्ण झाले आणि सुशीला आपल्या पतीसोबत आश्रमाकडे प्रस्थान करू लागली. लग्नानंतरची नवीन वाटचाल खडतर होती. बैलगाडी वा पालखी काही नव्हती. ते दोघे पायीच निघाले. अंगावरच्या कपड्यांव्यतिरिक्त पदरात फारसे काही नव्हते. सुशीलेने आपल्या झोलीत थोडेफार सुके अन्न आणि पाण्याची वाटी घेतली. दोघे जंगलमार्गाने प्रवास करत होते. वाटेतच दिवस मावळत आला तसे एक वेळचे अन्नही समाप्त झाले. तरी सुशीलाने तक्रार केली नाही. ती मनातल्या मनात देवाचा ध्यास घेत पतीच्या पावलांशी पाऊल मिळवून चालत राहिली. या अंधाऱ्या कालानंतर प्रकाश येईलच असा आशावाद तिच्या हृदयात होता. दिवस कलत आला तसे त्या वनरस्त्यात संध्या होऊ लागली. सूर्यास्ताची वेळ होताच कौंडिन्य थांबले आणि वाटेवरील एका नदीकाठावर त्यांनी संध्यावंदनासाठी आसन घातले. अर्शी आपल्या संध्योपासनेत तल्लीन झाले आणि सुशीला बाजूलाच उभी राहून प्रार्थना करू लागली. त्या संध्याकाळी नदीकाठावर सुशीला मनाशी थोडी उदास होती. आपल्या वाईट दिनांची चित्रे तिच्या डोळ्यांसमोर तरळली. आई असती तर माझी अशी दुर्दशा झाली नसती कदाचित तिच्या मनात आले. सावत्र आईचे अत्याचार आठवून हृदयात कल उठली. डोळ्यात पाणी तरळले. पण क्षणात तिने अश्रू पुसले. तिला स्वतःलाच समजावले, देवावर विश्वास ठेवूया. उद्याचा दिवस आजच्या सारखा अंधारमय नसेल. प्रार्थना करता करता सुशीलाचे लक्ष अचानक नदीच्या पल्याड चमचमणाऱ्या दिव्यांकडे गेले. काही स्त्रिया सुंदर वस्त्रे परिधान करून एका देवतेची पूजा करीत होत्या. त्या स्त्रिया नदीत स्नान करून ध्यानपूर्वक मंत्रोच्चार करत होत्या. त्यांच्या शेजारी तांबे कलशी, फुले, दिवे आणि काही सुती दोऱ्यांच्या पूजन सामुग्रीसह संच ठेवला होता. विशेष म्हणजे त्या सर्व महिलांच्या हातांवर कंकणासारखे केशरी रंगाचे दोरे बांधलेले दिसत होते, ज्यांत 14 गाठी मारलेल्या होत्या. सुशीलाला हा अपरिचित विधी पाहून कुतूहल वाटले. कौंडिन्य ऋषी संध्याक्रमात मग्न असताना सुशीला हलूच त्या स्त्रियांच्या जवळ गेली आणि विनम्रपणे विचारले, बहिणींनो, आपण कोणत्या देवतेची पूजा करता आहात? हा दोरा कोणता? सुशीलेचा प्रश्न ऐकून त्या स्त्रिया प्रेमाने हसल्या. एक मध्यमवयीन स्त्री पुढे येऊन म्हणाली, आज भाद्रपद शुक्ल चतुर्दशी, अनंत चतुर्दशीचा पवित्र दिवस आहे बाल. आज आम्ही अनंत भगवानाची म्हणजेच श्री विष्णूंच्या अनंत स्वरूपाची पूजा करत आहोत. हे त्यांचं व्रत आहे. दुसरी एक महिला पुढे म्हणाली, या व्रतामध्ये आपण हा अनंताचा पवित्र दोरा हाताला बांधतो. या दोऱ्यात 14 गाठी आहेत. 14 म्हणजे 14 वर्षांचे किंवा 14 लोकांचे प्रतीक. खरं पाहिलं तर अनंत म्हणजे ज्याला अंत नाही असा देव. श्रद्धेने हे व्रत केल्याने सर्व दुःख दूर होतात आणि सुख समृद्धी लाभते, अशी आमची श्रद्धा आहे. इतर महिलांनीही मान डोलावली. सुशीला त्या दोऱ्याकडे पाहत काहीतरी विचार करत होती. तिच्या डोळ्यांत अचानक अश्रू उभे राहिले. तिला आईचे जाणे, सावत्र आईचा छल, नवऱ्याच्या घरी येतानाच सोसावे लागलेले अपमान आणि दारिद्र्य सगळे आठवले. सुशीला नम्रतेने म्हणाली, मला हे व्रत करायला आवडेल. माझ्या आयुष्यातले दुःख दूर व्हावे म्हणून मीही अनंत देवाची पूजा करू इच्छिते. कृपया मला या व्रताची विधी शिकवा. तिच्या डोळ्यांतील निष्ठा पाहून त्या स्त्रियांनाही आपुलकी वाटली. नक्कीच ये, आम्ही शिकवतो तुला, म्हणत त्यांनी सुशीला हाताला धरून पूजा मंडलात बसवले.
त्यांनी सुशीला हाताशी लागेल ते पूजन साहित्य दिले. सुशीला प्रथम नदीत स्नान करून निर्मल झाली. मग तिने ओले वस्त्र बदलून दुसरे स्वच्छ वस्त्र परिधान केले. स्त्रियांनी सांगितलेल्या क्रमाने तिने भक्तिभावाने अनंत व्रताची पूजा सुरू केली. तिने मनोभावे विष्णूच्या अनंत रूपाचा ध्यास धरला, नैवेद्य अर्पण केला आणि विधीपूर्वक सर्व पूजा पूर्ण केली. पूजेच्या शेवटी सुशीलाने 14 गाठींनी युक्त दोरा अनंत देवाचे प्रतीक म्हणून समोर ठेवलेल्या पूजा साहित्यासह गौरवला आणि तो आपल्या डाव्या हाताच्या मनगटावर बांधला. पूर्ण श्रद्धेने तिने देवाला प्रणाम केला. उपस्थित सर्वजणींनी एकत्रित अनंत भगवान की जय असा जयघोष केला. सुशीलेचे मन अपरिमित आनंदाने भरून आले. दोरयाला स्पर्श करताच तिला जणू आशेचा एक किरण जाणवला. तिने त्या सर्व महिलांचे आभार मानले आणि पाणावलेल्या डोल्यांनी त्यांच्याकडे पाहिले. त्या स्त्रियांनी तिला आलिंगन देत आशीर्वाद दिला, देव तुझ्या मनोकामना पूर्ण करो. इतक्यात कौंडिन्य ऋषींची संध्योपासना संपली. सुशीला हसतमुखाने आपल्या पतिज्वल परत आली. तिच्या हातावरील ताजा केशरीद्वारा पाहताच कौंडिन्य आश्चर्यचकित झाले. सुशीले, हा हाताला काय बांधलंस? त्यांनी विचारले. नाथ, हा अनंत भगवानाचा पवित्र द्वारा आहे, ती उत्साहाने म्हणाली. मी या नदीकाठी अनंत चतुर्दशीचं व्रत केलं आणि हा दोरा बांधला. मागच्या वेळी या व्रतामुळेच आपल्यावर कृपा झाली असा मला अनुभव आला, म्हणून मी आज परत हे व्रत केलं आहे. कौंडिन्यांनी भुवया उंचावल्या. सुशीले, तू हे काय नवीन कर्मकांड सुरू केले आहेस? आपण संन्यासी, आपल्याला असे व्रतांचे काय घेणे? ते थोडेसे नाराजीने म्हणाले. सुशीला गोड आवाजात समजावू लागली. हे काही कर्मकांड नव्हे, नाथ. अनंत व्रत अतिशय महत्त्वाचे आहे. त्या स्त्रिया सांगत होत्या की श्रद्धेने अनंत विष्णूची पूजा केल्याने कष्ट संपतात. आपण इतक्या कठीण प्रसंगी असल्यावर मी हे व्रत केलं आणि बघा ना, लगेच आपले दुःख दूर झाले. देवाची कृपा असतेच आपल्यावर. कौंडिन्यांनी तिचे बोल ऐकून हात उंचावला. सुशीले, आपण जे काही सुख उपभोगतो आहोत ते आपल्या प्रयत्नांनी मिळवलं आहे. उगीच तू त्याचे श्रेय ह्या धाग्याला देऊ नकोस, ते करड्या सुरात म्हणाले. सुशीला गप्प झाली. ती देवाचा तिटकारा ऐकून थोडी दुखावली गेली, पण तिने विषय वाढवला नाही. रात्र झालेलीच होती. दोघांनी नदीकाठाच्यावरच अंग टाकले. सुशीलाच्या मनात मात्र नवीन आशा पल्लवित झाली होती. अनंत प्रभू आपल्यावर जरूर कृपा करतील असा विचार करत ती शांतपणे निद्रेच्या अधीन झाली. पुढल्या दिवशी पहाटे ते आश्रमाच्या दिशेने मार्गस्थ झाले. काही घटिका चालल्यानंतर कौंडिन्य ऋषींचा आश्रम आला. हे त्यांचे पूर्वजांचे छोटे गुरुकुल होते, जे काही काल दुर्लक्षित राहिले होते. पण एक आश्चर्य त्यांना लगेच जाणवले. आश्रम परिसर हिरवागार भासत होता, जणू कुणीतरी आधीच साफसफाई करून ठेवली होती. अंगणातील विहिरीत पाणी खलखलत होते. रखरखीत जमिनीत नव्या पालवीची हिरवळ पसरली होती. सुशीला व कौंडिन्य आश्रमात शिरले तेव्हा त्यांच्या मनाला एक प्रसन्न स्पर्श जाणवला. काही दिवसांतच्या आजूबाजूच्या लोकांना कळले की कौंडिन्य ऋषी पत्नीसहित परतले आहेत. अनेक गावकरी त्यांची विचारपूस व स्वागत करण्यासाठी आश्रमात येऊ लागले. कोणी दूध दही आणून देई, कोणी धान्यफळे अर्पण करी. विद्वान कौंडिन्यांची कीर्ती सर्वदूर पसरू लागली. जुने शिष्य आश्रमात परतले, नवीन शिष्यही येऊ लागले. अल्पावधीत आश्रमात पुन्हा वेद पठणाचा नाद घुमू लागला. यज्ञहोम सुरू झाले. भक्तांची गर्दी वाढू लागली. जे कालपर्यंत 2 वेळच्या अन्नाची भ्रांत होती ते कौंडिन्य सुशीला आता अतिथीसेवा करू लागले. या सर्व घडामोडींनी सुशीलाचे हृदय आनंदाने भरून आले. तिने मनातल्या मनात अनंत देवाचे सतत आभार मानले. कौंडिन्य ऋषीही प्रारंभी हे सर्व पाहून सुखावले, पण हळूहळू त्यांच्या मनात अभिमानाचा संचार झाला. माझ्या तपश्चर्येचे फल मला मिळतेय, मीच स्वतःचे नशीब घडवले, असे विचार त्यांच्या मनात येऊ लागले. शिष्यमंडळींसमोर बोलताना ते सांगत, मनुष्याने प्रयत्न सोडू नयेत, श्रमाला पर्याय नाही. त्यांच्या स्वरात आता देवाविषयीचा नम्रभाव कमी आणि स्वतःच्या कर्तृत्वाचा गर्व अधिक डोकावत होता.
सुशीला मात्र मनातून जाणून होती की हे सर्व अनंत भगवानाच्या कृपेमुळेच घडले. तरी तिने पतीसमोर या बाबतीत अधिक तगादा लावला नाही. ती आपल्या पूजाव्रतांत गढून गेली होती. दर दिवशी ती ध्यानमग्न होऊन अनंत पद्मनाभाचे स्मरण करी आणि मिळालेल्या सुखाबद्दल कृतज्ञता व्यक्त करी. असेच काही महिने आनंदात गेले. लवकरच भाद्रपद शुक्ल चतुर्दशीचा दिवस पुन्हा उगवला. सुशीलाला हा दिवस विशेष प्रिय झाला होता. मागील वर्षी ह्याच दिवशी तिने अनंत व्रत केले होते आणि त्यानंतर त्यांच्या जीवनात प्रकाश आला होता. तिने निश्चय केला की वर्षानुवर्षे आता हे व्रत श्रद्धेने करत राहायचे. त्या दिवशी सकाळी ती लवकर उठली. नदीवर जाऊन स्नान करून आली. घरातील देव्हाऱ्यात श्रीविष्णूची सुंदर पूजा तिने मांडली. चंदन, फूल, धूप, दीप, नैवेद्य यांनी तिने विधिपूर्वक अनंताची आराधना केली. मनोभावे प्रार्थना करून तिने पुन्हा एकदा 14 गाठींचा केशरी दोरा सिद्ध केला आणि आपल्या डाव्या हातावर तो बांधला. सकाळच्या या मंगल कार्याने सुशीला आनंदून गेली होती. तेवढ्यात कौंडिन्य ऋषी बाहेरून परतले. त्यांनी सुशीला हातात द्वारा बांधलेला पाहिले. आठवणीने त्यांना गेल्या वर्षीचे दृश्य डोळ्यासमोर उभे राहिले. त्यांचा सूर कोरडा झाला. ते कडक शब्दांत म्हणाले, "हे काय?" परत तोच धागा हाताला. सुशीला चेहऱ्यावर प्रसन्न भाव ठेवून म्हणाली, "नाथ, आज अनंत चतुर्दशी आहे. मी गेल्या वर्षीसारखंच व्रत केलं आणि हा अनंत भगवंताचा दोरा परत बांधला. त्यांच्या कृपेमुळेच तर आपल्यावर इतकं सुकार्य घडलं." ती पुढे काही बोलणार इतक्यात कौंडिन्यानी हात वर करून तिला थांबवले. "पर्याप्त?" ते रागाने म्हणाले, "सुशीले, माझ्या श्रमाचं फल या धाग्याला देऊन तू माझा अपमान करते आहेस का? आपल्या सुखाचे श्रेय त्या कर्मकांडाला देऊ नकोस. हे सर्व मी कष्ट करून मिळवलं आहे." त्यांच्या चेहऱ्यावर रोष दिसू लागला. सुशीला गडबडली. "मी तसे नाही म्हणत नाथ," ती अलगद स्वरात म्हणाली. "पण परमेश्वराची कृपा नसती तर आपल्या प्रयत्नांना यश कसे आले असते? देवाचे आभार मानायला हवेच. आता बंद कर हे देवाचे रडगाणे." कौंडिन्य रागारागाने ओरडले, "सुशीले, तू मर्यादा ओलांडत आहेस. मी आहे म्हणून हे सुख आहे, हे विसरू नकोस." सुशीलाला एवढे कठोर शब्द कधी ऐकावे लागले नव्हते. ती दुखावली गेली. तिच्या डोळ्यात पाणी तरळले. पण त्या दुखी डोळ्यांकडे लक्ष न देता कौंडिन्य आपला संताप व्यक्त करतच होते. "हा काय दोरा घेऊन बसली आहेस हातावर? काढतो." असे म्हणून त्यांनी एकदम सुशीलाच्या मनगटाला हात घातला आणि त्या दोरड्याला जोरात खेचलं. "नाथ, नको." तो सुशीला किंचाळली. पण उशीर झाला होता. कौंडिन्यांच्या हातात दोरा तुटून आला. "किती शक्ती आहे बघूया या तुमच्या धाग्यात," ते म्हणत दोरड्याचा गुंडा सरळ आतल्या यज्ञकुंडातील ज्वालांमध्ये फेकून दिला. सुशीला अवाक होऊन पाहत राहिली. तिच्या डोळ्यातून घलघल अश्रू वाहू लागले. "हे काय केलंत? हा तर देवाचा रक्षासूत्र होता," तिने हुंदके देत म्हटले. क्षणभरात अघटित घडले. शांत आकाशात जोरदार वीज कडाडली. अंगणात बांधलेल्या गायी वासा भयभीत होऊन दौड तोडून पळाल्या. आश्रमावर जणू संकटांचा वर्षाव सुरू झाला. कुठूनसे वादळ आले आणि छपरावरची वाळलेली पाने उडून जाऊ लागली. एक मोठा वटलेला फांदी वृक्ष कोसळला आणि आश्रमाची छपर फुटली. कौंडिन्य ज्या चटईवर बसले होते ती तीव्र वाऱ्याने सरकली आणि त्यांचा तोल जाऊन ते जमिनीवर कोसळले. काही क्षणांतच्या अंगणातील छोटे मोठे वस्तू, तोरण, तंबू सगळे उद्ध्वस्त झाले. पहिल्यासारखी समृद्धी कुठलीच दिसेना. थोड्या वेळाने वादळ शांत झाले. पण कौंडिन्य आणि सुशीला यांची दशा दयनीय झाली होती. आश्रमातील झाडे उन्मलून पडली. छप्परांची मोडतोड झाली. जनावरं भीतीने पसार झाली. अन्नपाण्याची रसद वाहून गेली. रात्र पडू लागली तशी सुशीला उराशी आशा बांधून होती ते घरटंच उद्ध्वस्त झालं होतं. कौंडिन्य ऋषी सैरभैर झाले. त्यांना या अचानक प्रकोपाचं कारण सुचेना. ते सुशीलाकडे पाहत भर्रकन आवाजात म्हणाले, "हे काय झालं सुशीले? आपला सर्वनाश कसा काय झाला? आपल्याला हे का भोगावं लागलं?" सुशीला स्वतःच्या हुंदका आवरत होती. ती शांतपणे म्हणाली, "नाथ, हे सगळं अनंत देवाचा कोप आहे. आपण त्यांच्या पूजेस तुच्छ लेखलं, पवित्र दोरा तोडून जाळला. त्यामुळे आपल्यावर हे संकट आलंय." कौंडिन्यांना सत्याची जाणीव होऊ लागली. त्यांच्या डोळ्यात स्वतःची चूक प्रकर्षाने चमकली. "सुशीले, खरंच माझ्यामुळेच आपल्या संसाराचा सत्यानाश झाला." त्यांनी दुखाने कपालावर हात मारला.
मी देवाचा घोर अपमान केला. माझा अहंकार मला महागात पडला. सुशीला पतीचे अश्रू पाहून गदगदली. नाथ, आता यावर उपाय काय? तिने विचारले. कौंडिन्य उठून उभे राहिले. डोल्यांत अपरिमित पश्चात्ताप दाटला होता. यावर फक्त एकच उपाय आहे, ते दृढनिश्चयी सुरात म्हणाले. मी आता आपल्या अपराधाची माफी मागायला स्वतः अनंत भगवानांकडे जाईन. जोपर्यंत अनंत देव मला दर्शन देऊन क्षमा करत नाहीत, तोपर्यंत मी परत फिरणार नाही. सुशीला घाबरून म्हणाली, मीही येते तुमच्यासोबत. या वनवासात मी तुम्हाला एकट्याला जाऊ देणार नाही. पण कौंडिन्य निर्धाराने मान हलवली. सुशीले, हा अपराध माझ्या एकट्याचा आहे. प्रायश्चित्तही मला एकट्यानेच करायला हवं. तू इथे राहा. देवाची इच्छा असेल तर मी परत येईनच. सुशीला रडवेली झाली, पण तिने पतीच्या इच्छेला विरोध केला नाही. तिचे हृदय मात्र काळजात भरून आलम होतं. पुढल्या पहाटे कुठलीही तजवीज न करताच कौंडिन्य रळशी जंगलाच्या दिशेने निघाले. सूर्य नुकताच उगवला होता. अनवाणी पावलांनी ते घनदाट अरण्यात शिरले. सोबत नव्हतीच, हाती फक्त लहानशी कमंडलू आणि मनात प्रायश्चित्ताची ज्वाला होती. त्यांनी अंतर्मुख होऊन अनंत देवाचे नामस्मरण सुरू केले. घनदाट अरण्यातील सोसाट्याच्या वाऱ्याने झाडम डोलत होती. पक्षी प्राण्यांचे आवाजही बेचैन होते. रात्र झाली तरी कौंडिन्य थांबले नाहीत. उभ्या अंधारात दाट झाडीतून वाट काढत ते चालत राहिले. कधी एखादा काटा पायात रुतून रक्त येई, कधी एखाद्या किड्याच्या दंशाने जखम होत असे. पण त्या सर्वांचा त्यांनी विचारच केला नाही. त्यांच्या मनात फक्त एकच निश्चय होता, अनंत प्रभूंची माफी मिळवायचीच. काही दिवस असेच निघून गेले. उपाशीपोटी सतत भटकून त्यांची देहयष्टी दुर्बल झाली, पण मनाची शक्ती दुणावली. चालता चालता ते मनात अखंड जप करत, हे अनंत देवा, मला क्षमा करा, माझं अज्ञान क्षमा करा. त्यांना वाटेत कोणी भेटत नसे. दिशा चुकली असेल तरी ते पाय तसेच पुढे टाकत राहिले. एकदा अशाच एका संध्याकाळी ते ढगाल आकाशाखाली विस्तीर्ण वनप्रांतरात उभे होते. अंगात त्राण नव्हता, तरीही ओठांनी अनंत अनंत असा जप सुरूच होता. अखेर शरीराने साथ सोडली. त्यांचे पाय लटपटले आणि ते जोरात जमिनीवर कोसळले. ओठांवर शेवटचा शब्द आला, अनंत, आणि मग ते निशेष झाले. त्या निर्जन वनात कालोख पसरला. काही वेळाने मात्र एक तेजस्वी प्रकाश त्या अंधकाराला भेदून अवतरला. कौंडिन्य ऋषींनी अर्धचेतनेत ते दृश्य पाहिले. त्यांना भास झाला की समोर शेषनागाच्या विशाल फणाखाली साक्षात भगवान विष्णू उभे आहेत. नीलवर्ण चतुर्भुज करकमलांत शंखचक्र गदा पद्म धारण केलेले, संपूर्ण तेजाने देदीप्यमान असे रूप. कौंडिन्य एकदम दचकून शुद्धीवर आले. त्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. ते स्वतः रडवेल्या स्वरात पुटपुटले, प्रभो, अनंत देवा, म्हणत त्यांनी विष्णूच्या चरणांवर आपले मस्तक ठेवले. अनंत भगवानांनी त्यांना अलगद उठवले. सौम्य पण गंभीर स्वरात ते म्हणाले, ऋषी कौंडिन्य, तू माझा तिरस्कार केला होतास म्हणून तुला एवढे कष्ट भोगावे लागले. अहंकारामुळे तुझे डोळे बंद झाले होते. त्या अपराधामुळेच तुला सर्व सुखांचा नाश अनुभवावा लागला. कौंडिन्य लज्जेने मान खाली घालून ऐकत होते. अनंतदेव पुढे म्हणाले, तुझ्या अंतःकरणात आता पश्चात्ताप जागा झाला आहे. तू आपल्या चुकीची जाणीव होऊन प्रायश्चित्तासाठी एवढे दिवस वनात भटकलास. तुझी ही श्रद्धा पाहून मी प्रसन्न झालो आहे. काळजी करू नकोस. आता तू घरी परत जा. विधिपूर्वक माझे अनंताचे व्रत पुन्हा सुरू कर. पुढील 14 वर्षे दर भाद्रपद शुक्ल चतुर्दशीला श्रद्धेने हे व्रत पार पाड. या अखंड 14 वर्षांच्या उपासनेने तुझे सर्व दुःख नाहीसे होतील. तुला पुन्हा पूर्ववत धन संपत्ती आणि सुख लाभेल. विष्णूंच्या मुखातून हे शब्द ऐकताच कौंडिन्यांच्या अंगात एक दिव्य शक्ती संचारली. त्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू उभे राहिले. त्यांनी दंडवत घालून प्रभूंचे आभार मानले. हे अनंत देवा, आपण महान दयालू आहात. मी घोर अपराधी असूनही आपण मला क्षमा केलीत. मी आयुष्यभर आपला ऋणी राहीन, असे ते कृतज्ञतेने म्हणाले. अनंत देवांनी त्यांना आशीर्वाद दिला. एक मंगलहास्य भगवानाच्या सुंदर मुखावर पसरले. क्षणार्धात तो दिव्य प्रकाश मावलला आणि अनंत विष्णूंचे रूप अदृश्य झाले. वनात पुन्हा अंधार दाटला.
पण कौंडिन्यांच्या हृदयात ज्ञानाचा आणि समाधानाचा उजेड पसरला होता. कौंडिन्य ऋषींच्या देहाला जणू नवीन चेतना मिळाली होती. ते पटकन उठून उभे राहिले आणि आश्रमाच्या दिशेने वेगाने मार्गक्रमण करू लागले. इतक्यात आश्रमात अनेक दिवस एकटीने काल कंठणारी सुशीला पतीच्या विरहाने व्याकुल झाली होती. रोज ती दिवसा देवाकडे प्रार्थना करी आणि रात्री पतीच्या आठवणीत डोले पाणावलेले असत. त्या दिवशी सकाळी तिने नेहमीप्रमाणे अंगण झाडले, देवासमोर दिवा लावला आणि आशेने ओथंबून आसरड्याच्या दाराशी बसली होती. अचानक तिला दूर रस्त्यावर एक ओळखीची आकृती दिसली. काटक्या झालेल्या हातात कमंडलू, वाढलेल्या केसांवर मातीची धूल, पण चेहऱ्यावर तेज. हे तर तिचे पतीवर होते. नाथ! सुशीला आनंदाने हंबरडा देत समोर धावली. कौंडिन्यांनी पुढे येऊन तिला रोखले व अलगद तिचे अश्रू पुसले. दोघांच्याही डोल्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. सुशीलाने पटकन पाण्याच्या तांब्या आणून त्यांचे पाय धुतले. बस बस, मी अगदी ठीक आहे, कौंडिन्य प्रेमाने म्हणाले, तरी तिने त्यांना आसनावर बसवूनच निवांत केले. आपण सुखरूप परत आलात, प्रभूंची मोठी कृपा, ती उत्स्फूर्तपणे बोलली. कौंडिन्य ऋषी प्रेमाने हसले आणि म्हणाले, होय सुशीले, मी अनंत भगवानांना प्रसन्न करूनच परत आलो आहे. त्यांनी आपली सर्व कथा तिला सांगितली. सुशीलाने तल्लीन होऊन ती रोमहर्षक गाथा ऐकली. अनंत देवाने तिच्या पतीचे रक्षण केले याचा तिला अपार आनंद झाला. देवाबद्दलची तिची निष्ठा अधिकच दृढ झाली. त्या दिवसापासून सुशीला आणि कौंडिन्य यांनी अनंत चतुर्दशीचे व्रत पुन्हा निष्ठेने सुरू केले. 14 वर्षे अखंड दर भाद्रपद शुक्ल चतुर्दशीला त्यांनी उपवास आणि पूजा केली. पहिल्या वर्षातच अनंत देवांच्या कृपेचे चटचट फल दिसू लागले. आश्रमालगतची विहीर पुन्हा तुडुंब भरली. रखरखीत जमिनीतूनही भरघोस धान्य पिकले. दुसऱ्या तिसऱ्या वर्षी अनेक भक्त दरवर्षी धनधान्य घेऊन येऊ लागले. जणू संपत्तीचे दारच उघडले गेले. अशा प्रकारे वर्षागणिक त्यांच्या जीवनातील अडचणी दूर होऊ लागल्या आणि समृद्धी वाढत गेली. ज्यावेळी 14वे वर्ष संपले तेव्हा कौंडिन्य आणि सुशीला अत्यंत सुखी आणि धनधान्याने परिपूर्ण अवस्थेत होते. त्यांच्या आश्रमाच्या पूर्वीच्या वैभव परत आले होते, किंबहुना त्याहून अधिकच भरभराट झाली होती. पण आता त्या सुखात त्यांच्या मनात जर काही भरून राहिले होते तर ते होते परमेश्वराविषयी असलेला अपार भक्तिभाव आणि कृतज्ञता. यानंतर कौंडिन्य ऋषींनी आसपासच्या लोकांना अनंत व्रताचे माहात्म्य सांगायला प्रारंभ केला. देवाची कृपा अमर्याद असते असे ते लोकांना समजावत. सुशीला ही सगळ्यांना आपला अनुभव सांगून अनंत भगवानावरील श्रद्धा वाढवू लागली. शेवटी या दाम्पत्याने आपले उर्वरित आयुष्य भगवंताची सेवा करण्यात व्यतीत केले, अशी आख्यायिका सांगितली जाते. या पौराणिक कथेतून एक गोष्ट स्पष्ट होते, देवावर निष्ठा ठेवून केलेला व्रत अखेर फलदायी ठरतो. ज्याप्रमाणे सुशीला आणि कौंडिन्य यांच्या भक्तीने त्यांचे सर्व संकट दूर झाले, त्याच्याप्रमाणे जो कोणी श्रद्धेने अनंत चतुर्दशीचे व्रत पाळतो त्याला अनंत भगवानाचे कृपाशीर्वाद लाभतात आणि त्याचा वैभवपूर्वक उद्धार होतो. अहंकाराचा त्याग आणि परमेश्वरावर अढळ विश्वास यांच्याद्वारेच अनंताच्या अनुग्रहाची प्राप्ती होते, असा संदेश ही कथा देते. तेव्हापासून दर भाद्रपद शुक्ल चतुर्दशीला अनंत चतुर्दशीचा उत्सव साजरा करण्याची परंपरा रूढ झाली. या दिवशी स्त्रिया आपल्या डाव्या हाताला आणि पुरुष उजव्या हाताला 14 गाठींच्या अनंताच्या द्वारा बांधतात आणि भगवान विष्णूची भक्तिभावाने पूजा करतात. अनंत देवाच्या कृपेने भक्तांचे जीवन सुखसमाधानाने भरून जाते, अशी श्रद्धा सर्वत्र विद्यमान आहे. मित्रमंडळी, ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा बरं. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्या बेल आयकॉनवर क्लिक पण करा. सोबतच कमेंटमध्ये जय अनंत भगवान नक्की लिहा. चला तर मग मी इथेच थांबते. धन्यवाद.